नांदेड येथे जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। महोत्सवात स्पर्धकांनी पारंपरिक कला व लोकनृत्याचे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली। नांदेडकरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून प्रत्येक स्पर्धकाच्या कलेला दाद दिली। या कार्यक्रमाला नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, माजी शिक्षण मंत्री डी.पी. सावंत, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, युवा नेहरू केंद्राच्या चंदा रावळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक अशा अनेक जिल्ह्यातील युवकांनी युवा महोत्सवामध्ये सहभाग घेतला होता। देशातील विविध राज्यातील संस्कृतीचे, नृत्याचे दर्शन आपल्या कलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून स्पर्धकांनी घडून दिले। यामुळे मान्यवर सुद्धा कार्यक्रमात मंत्रमुग्ध झाले होते। आपल्या देशातील प्रतिभावान तरुणांना राष्ट्र उभारणीसाठी प्रेरित करण्यासाठी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संस्कृतीच्या वैश्विक बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी दरवर्षी नांदेडमध्ये राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते, अशी प्रतिक्रिया नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली। आपल्या नांदेड शहरामध्ये यावेळेस राज्यस्तरीय युवा महोत्सव याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्या क्रीडा विभागामार्फत आणि क्रीडा व युवक संचालनालय यांच्या मार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। आज याचं उद्घाटन झालं, सोबतच आज विज्ञान मेळावा आणि लोकनृत्य या सगळ्या स्पर्धांचं सुद्धा उद्घाटन झालं। उद्या सुद्धा आपल्या इथे लोकगीत आणि इतर सगळ्या ज्या स्पर्धा आहेत त्या आपल्याला बघायला मिळतील। आपल्या शहरातील कुसुम सभागृह या ठिकाणी हा कार्यक्रम आहे। माझी समस्त शहरवासियांना एक आवाहन आहे की आपण निश्चितपणे या ठिकाणी यावं। विशेषतः ज्या मुलांना विज्ञानामध्ये रुची आहे ते विज्ञान मेळ्याला भेट देऊ शकतात। खूप चांगल्या प्रकारचे प्रोजेक्ट्स या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्याला बघण्यासाठी। आणि ज्यांना कलेमध्ये रुची आहे त्यांनी निश्चितपणे लोकगीत किंवा लोकनृत्य अशा प्रकारचे जे खूप चांगले आणि महाराष्ट्राच्या मातीची नाळ असणारे, त्याचप्रमाणे आपल्या देशाची संस्कृती दाखवणारे कार्यक्रम आहेत, त्यांचा निश्चितपणे आपण सगळ्यांनी आस्वाद घ्यावा, हे सगळ्यांना मी आवाहन करतो।